उपवासात रोज साबुदाणा खाऊन कंटाळतो आणि उपवासाच्या दिवशी काय बनवायचं हा प्रश्न असेल तर आजचा हा उपवासाचा पराठा नक्की करून बघा। शिंगाडा पीठ आणि वरई पीठ दोन्ही पीठ मिक्स करून आज आपण उपवासाचा पराठा बनवणार आहोत। तर त्यासाठी 2 बटाटे बॉईल करून बटाट्याची साल काढून घेतली आहे। आता या बटाट्याला किसणीने किसून घ्यायचे आहे। आता यात घालायचं आहे अर्धा कप शिंगाडा पीठ, त्याच कपाने मोजून घालायचं आहे अर्धा कप वरई पीठ, 1 चम्मच जिरा घालायचा आहे, 1 चम्मच काली मिर्च पावडर आणि 4 चम्मच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। 6 ते 7 हिरवी मिरची जाडसर कुटलेली, चवीपुरतं सेंधा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तरच घाला। 1 चम्मच साजूक तूप घालायचे आहे आणि छान मिक्स करून हाताने पीठ मळून घ्यायचे आहे। यात पाणी मात्र अजिबात घालायचे नाही, माप मात्र परफेक्ट घ्यायचे। पीठ बघा आपले छान मळून झालेले आहे। आता यावर थोडेसे तेल घालून पुन्हा पीठ छान सॉफ्ट करून घेऊ। आता एक पोळपाट घ्यायचा, पोळपाटावर पॉलिथिन ठेवायची, पॉलिथिनवर थोडंसं तेल घालायचं आणि पूर्ण पॉलिथिनला तेल लावून घ्यायचं। आता तेलाने ग्रीस केलेल्या पॉलिथिनवर पराठ्याचा एक गोळा ठेवायचा, लगेच यावर तेलाने ग्रीस केलेली दुसरी पन्नी ठेवायची, बोटाच्या साहाय्याने पराठा असा सरवून घ्यायचा। तुम्ही हा पराठा शिंगाड्याचे पीठ थोडेसे लावून लाटून पण घेऊ शकता। बघा किती मस्त गोल शेप मध्ये पराठा झालेला आहे। आता तव्यावर थोडेसे तूप घालायचे, तूप तव्याला पसरून घ्यायचं आणि यावर पराठा घालायचा। गॅसची फ्लेम मात्र मध्यम ठेवायची, वरून पण थोडेसे तूप घालायचे। आता पराठा आपण पलटून घेऊया। आता दोन्ही साइडने पराठा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। बघा दोन्ही साइडने छान गोल्डन कलर आलेला आहे आणि छान भाजून झालेला आहे। आता हा पराठा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। याच पद्धतीने बाकीचे पराठे करून घेऊया। तुम्ही हा पराठा दह्यासोबत किंवा असाही खाऊ शकता, कारण झालाच तेवढा टेस्टी। पराठा मी तुम्हाला तोडून दाखवते। पराठा स्वादिष्ट पण झालेला आहे आणि नरमलच्च झालेला आहे। तर कमेंट्स करून नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवनवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत राधे राधे।